माझ्या सगळ्या गोडताईंना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आम्ही चालू आहे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला. मामाची वास्तुशांती आहे. तर मामाची वास्तुशांती तर काहीतरी प्रेझेंट घ्यावा लागतं त्यासाठी घरातल्या सगळ्यांना आम्ही कपडे खरेदी केलेत. तर इथे चालू आहे माझी शॉपिंग. तर घरातले चिल्ले पिल्ले लहान आणि सगळे जेवढे काही होते तेवढे सगळ्यांना आम्ही असे कपडे खरेदी केले. आणि प्रत्येक ठिकाणी तर काही कार्यक्रम असल्यावर तर काहीतरी द्यावाच लागतं. तर आता आलो आहे घरभरणीच्या कार्यक्रमाला. तर घरभरणीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी होती, जवळजवळ 1,500 लोकांचा स्वयंपाक होता. आणि त्याचा व्हिडिओ तर मी काही काढू शकले नाही, कारण गर्दीमध्ये पाहुणे वगैरे सगळं पाहण्याचं काम चालू होतं. तर मोबाईल मी असा एका साईडला ठेवलेला होता, कारण की मोबाईलची सेफ्टीसाठी मी बाजूला ठेवलेला होता. तर बघू शकता आता रात्रीचे जवळजवळ 11 वाजलेले आहे. तर 11 वाजेनंतर येथे चालू होता मुलांचा धिंगाणा. तर तुम्हाला मी आता घर दाखवते. तर बघू शकता इथे मस्त असे झुंबर लावलेले आहे आणि अशा प्रकारे घराचं काम केलेलं आहे. तर सगळे आता जे पाहुणे बरेचसे गेले आणि जे जवळचे होते ते फक्त थांबलेले होते. तर काही जाणार होते, काही थांबणार होते. अशा प्रकारे मस्त असं घर त्यांनी बनवले. आणि हे हॉलमध्ये दाखवता येते सत्यनारायणाची साधी पूजा केली होती, कारण की आधीच त्यांची जी नवचंडी होती ती त्यांनी आधीच केलेली होती. तर ही साईबाबाची फ्रेम माझ्या भावाने गिफ्ट म्हणून दिली. तर बघू शकता इतकी सुंदर अशी साईबाबाची फ्रेम दिली. आणि वास्तुशांतीचा खरंच खूप मोठा कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी काही व्हिडिओ इतके काढू शकले नाही. तर बघू शकता बाहेरून घराचं वृंदावनाचं नाव आहे आणि मस्त लाईटचं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे. तर खरंच असे कार्यक्रम असले आणि खूप असे पाहुणे वगैरे खूप आलेले होते. त्याच्यानंतर तिने ज्या ज्या पाहुणे वगैरे आले होते किंवा त्यांच्या गल्लीतल्या बायका होत्या त्यांना अशा प्रकारचे चौरंग वाटले. खरंच खूप छान असे चौरंग होते मस्त. आणि ही माझी आई, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आई बघितलेली नसेल. तर अशा प्रकारचे चौरंग तिने जवळजवळ 250 चौरंग आणले होते. आणि ते तिने मस्त असे ज्यांनी सगळ्या बायकांना तिने गिफ्ट म्हणून दिले होते. ही आमची मामी. तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी घरभरणीची पूजा झाली. आणि आत्ताचा व्हिडिओ शॉर्टच झाला, पण तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर